नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बघा किती सुंदर वातावरण आहे. हे गावचं वातावरण बघा, संध्याकाळचं किती सुरेख आहे. बघा, मन प्रसन्न होतं, जीवाला शांती लाभते. दिवसभर काम करून आल्यावरती घरी आल्यावरती किती सुंदर वाटतं, काय सांगायचं तुम्हाला. दगदगीच्या जीवनामध्ये अशा हा वातावरणात आपण येतो. बरीच लोक इकडे हे करायला येतात, म्हणजे दिवसाचं भाडं करून, नाही का, गेस्ट हाऊससारखं. इथे बरेच बंगले आहेत जे तसं करतात, एअरबीएनबी वगैरे देतात. हा रोड नव्हता, तो आता रोड व्हायला लागला आहे बघा. आणि इतका सुंदर रोड बनवला आहे ना, की अप्रतिम रोड बनवला आहे. आता हा जी लोक ज्यांना त्रास होता, चिखलातून प्रवास करायला लागायचा, लहान मुलांना तर इतका त्रास होता ना, तर विचारायची गोष्ट नाही. कारण शाळेतली एवढी जड जड दप्तरं घेऊन त्या चिखलातून यावं लागायचं. तो आता त्यांचा संघर्ष होता, तो आता मिटलेला आहे. सुनील शेळकेंनी हा आमदार आहेत ते आता, म्हणजे अनेक वर्ष ते निवडून आलेले आहेत. कारण त्यांचं काम बोलतं. काम इतकं छान असलं ना, की लोक तुम्हाला निवडून देतातच. त्याच्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही. साहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत, असं म्हणणारी इकडे हे मावळ गाव आहे बघा. इतकं सुंदर वातावरण बघा, छान. आणि मला ॲक्च्युली तिथे जायचं आहे जिथे मेंढरं आलेली आहेत. ते 8-10 दिवस एका शेतामध्ये राहतात. आणि आठवडा भर राहतं, कोणी 10 दिवस राहतं, कोणी 15 दिवस राहतं शेतामध्ये. मी आपल्या इथे आले होते, असं रोड कितपर्यंत झाला आहे, कसा झाला आहे बघण्यासाठी आले होते. तर मी असा विचार करते, की बघा घोडामध्येच आता तिथे रनिंग करून जातो आहे. तर आपण आमच्या घरामध्ये आम्ही गेलो की 2 मिनटं आम्ही दरवाजा उघडा ठेवत नाही. कारण काय, की असं वाटतं की काही विचू काटा येईल आणि आपल्याला त्रास होईल. पण ही लोकं बघा अशा ह्या जंगलामध्ये, ह्या अशा शेतामध्ये लोकं राहायला आलेली आहेत. आणि ह्यांना भीती नाही बघा, काही छप्पर नाही, पाऊस येईल, ते छोटे-छोटे हे टॅन्ट बांधून ते राहिलेले आहेत. ह्यांना कसलीच भीती नाही. तशात त्याच्यामध्ये जनावर येईल का, विचूकाटा येईल का, चोर येईल, काही त्यांना भीती नसते. आपण आपल्या घरामध्ये कितीतरी विचार करून राहतो. मला हे सगळं बघायला आणि हे तुम्हाला दाखवायला, त्यांचं कसे ते राहतात, कसं ते जेवण बनवतात, कसं त्यांचं राहणीमान आहे, किती दिवस ते इकडे राहतात, उघड्यावरती मेंढरं घेऊन वगैरे, हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. पण फार आता काळोख पडला आहे आणि इथे उतरून जायचं आहे. ते मला कितपर्यंत जमेल माहिती नाही. मी कोणीतरी एक मुलगा बघते आहे, की तिथपर्यंत मला नेऊन सोडेल. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला कळेल, की मला काय-काय तुम्हाला दाखवायचं. असे छान-छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येत राहीन. तोपर्यंत हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक यू सो मच.